हाय, हॅलो, नमस्ते. मी गायत्री, क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुमच्याबरोबर माझं सकाळचं रुटीनचे शेअर करणार आहे. निमिष शाळेत गेल्यानंतर मी घरातली आवरसावर वगैरे सगळं करते. स्वयंपाक वगैरे तर सकाळीच होऊन जातो, पण निमिष शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला घरातलं काही आवरता येत नाही. त्यामुळे आता निमिष 11:30 वाजता शाळेत गेला आहे, त्याच्यामुळे मी आता सगळं घरातलं सावर करायला घेतली आहे. तर आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी गादी वगैरे सगळं झटकून वगैरे घेते. आज थोडीशी साफसफाई वगैरे म्हणजे नॉर्मली करायची आहे, जास्त काही नाही. टी व्ही सेटचं वगैरे, त्याच्यानंतर ते जे स्टोरेज वगैरे घेतले ते थोडंसं साफ वगैरे करून घ्यायचं आहे. कारण जे काही बाहेरून काही आणतात खाण्याचं वगैरे, काहीही आणलं तरी त्या टी व्हीच्या सेटच्या ते कॉर्नरवर ठेवून देतात, नाही तर तिकडे गर्दी करून म्हणजे खूप अडचण करून ठेवतात. मी तुम्हाला दाखवेलच ते तसं. काही पण खाण्याचं, फरसांचं पाकिट हे ते काही आणलं की ते तिथे फक्त गोळा करून ठेवायचं. स्टोरेज मी याच्यासाठीच घेतलं होतं की काही आणलं की आपण ते स्टोरेजमध्ये ठेवू शकतो. पण हे दोघं काही ऐकत नाही आणि मी घरी दिवसभर नसल्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर मग बघते तर त्यांनी काय काय आणलेलं आहे, मग ते इकडे ठेवले तिकडे ठेवले, ते सगळं मग आवरेपर्यंत मग खूप वेळ होऊन जातो. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला दाखवते. मी आता गादी वगैरे सगळं झटकून घेतले, बेडशीट वगैरे व्यवस्थित करून. हे बघा, टी व्हीच्या इथे कॉर्नरवर बघा काय काय करून ठेवलेलं आहे. फरसाण वगैरे इथे वरती चॉकलेटचे पॅकेट, काही पण आणलं की तिथेच गोळा करून ठेवतात. त्याच्यामुळे खूप चिडचिड होती माझी. मी नेहमी आवरते पण ते ऐकतच नाही, त्याच्यामुळे मला ते आवरावंच लागतं. आता हे जे आहे कुनाफा म्हणून एक मिठाई होती, खूप अतिशय गोड आहे, खूप म्हणजे खूपच गोड आहे. तर त्याच्यामुळे काही खाण्यात आलेलीच नाही आहे. तर मी आता यांना तेच बोलले की आता लाडूच्या कामासाठी ज्या बायका आल्या ते खातात, त्यांना गोड हा प्रकार आवडतोच. त्याच्यामुळे त्यांना म्हटले की हे त्यांना देऊन टाका, म्हणजे ते खातील. आणि त्याच्याबरोबर हे भाकरवडी पण होती, म्हटलं थोडंसं भाकरवडी पण खाऊन घेतील, कारण ते सकाळीच येतात, नाश्ता करतात नाही करत. मी असा रोजचा चहा तर त्यांना देतेच, पण मग असं कधी वाटलं तर मग खाण्याचं वगैरे पण सुरू असतं आपला नाश्ता वगैरे. आता मी हे सगळं आवरून वगैरे घेते. हे असं अधूनमधून मी झाडझटक वगैरे तर करतच असते. ते स्टोरेजवर पण धूळ वगैरे साचली होती, ते पण व्यवस्थित करून घेतलं आणि तिकडचं सगळं झाडून वगैरे स्टोरेज व्यवस्थित लावून दिलं आहे. हे बघा, आता त्याच्यानंतर मी आता सगळं घर वगैरे झाडून घेते. वरचा पसारा वगैरे सगळं आवरला आहे आणि सहज माझं लक्ष गेलं की वरती फॅनला पण धूळ आहे, म्हणून मग म्हटलं चला आता फॅनची धूळ पण काढून घेऊ. म्हणून मग मी फॅनची धूळ पण काढून घेते. आता मातीचं घर असल्यामुळे काय होऊन जातं की वरती कौलं आहे, तर त्या कौलांमधून आहे ना माती खूप घरामध्ये येत राहते. त्याच्यामुळे अधूनमधून मला झाडझटक करावीच लागते, सारखी माती पडत असते. आता इथे जास्त काही नाही आहे, पण वरती ना अशी धूळ दिसत होती, त्याच्यामुळे मी ती काढून घेतली. आणि जास्त उंच घर नाही आहे, त्याच्यामुळे काय बेडवर चढले, दिवाणवर चढले ना की मग माझा हात पुरून जातो. त्याच्यामुळे मग साफसफाई वगैरे करायला काही टेन्शन नाही राहत.
5-5:30 वाजले नाही तर लगेच मच्छर पण सुरू होऊन जातात. त्याच्यामुळे कछवा लावून द्यावा लागतं अगरबत्ती, कारण निमिष संध्याकाळी येतो तर तो वरतीच तिथे बसतो त्या कोपऱ्यामध्ये खूप मच्छर वगैरे चावतात. त्याच्यामुळे संध्याकाळीच अगरबत्ती लावून देते आणि ती बेडच्या खालीच असते. त्याच्यामुळे मी ती आता साफ वगैरे करून घेतले सगळं. ते प्लेटमध्येच ठेवते, त्याच्यासाठी सेपरेट ती प्लेट बनवूनच ठेवलेली आहे, कारण ती अगरबत्तीचं पूर्ण ती धूळ जी राहते ती पूर्ण त्या प्लेटमध्येच असते आणि मग त्याच्यामुळे ती मला फेकता पण येते आणि नाहीतर मग अशी हवेनी वगैरे पसरल्या जाते. तर आता मी ते सगळं झाडून वगैरे घेते व्यवस्थित. मला खूप दिवस झाले पार्लरला पण गेलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे घरातलं आवरून वगैरे मला पार्लरला पण जायचं आहे. इथे माझं सगळं घर व्यवस्थित कानाकोपरा सगळं झाडून झालेलं आहे. आता इथे मी लादी पुसायला घेणार आहे. कार्पेट टाकलेलं आहे, खाली मातीचं आहे आणि वरतून कार्पेट टाकलेलं आहे. तर आता मी वरतून पुसून घेते सगळं व्यवस्थित. मी इथे सनीचं फिनाईल टाकले, मला त्याचा सुगंध पण खूप आवडतो. त्याच्यामुळे मी मॉपनीच पुसणार आहे, कारण आतमध्ये हात जात नाही. तर मॉपनी कसं आतमध्ये पूर्ण पुसल्या जातं व्यवस्थित. अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. छान मी सगळं कोपरा सगळं पुसून घेतलेलं आहे. आता इथे तर झालं आहे माझं आता, आणि आता आवरून मी पार्लरला निघणार आहे. हे बघा सगळं वरचं पण आवरून झालं आहे आणि खाली पण व्यवस्थित पुसून पासून सगळं झालेलं आहे. घर स्वच्छ असलं की जरा छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं. ते सनी फिनाईलने घरामध्ये खूप छान सुगंध पण येतो आणि थंडावा वाटतो. त्याच्यामुळे मी तेच वापरते. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून तयारी करून जेवायला बसले, कारण मला पार्लरला जायचं होतं. असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.